आतापर्यंत हे शेतकरी फक्त तुम्हाला न्याय मागण्यासाठी तुमच्या दारामध्ये आले, परंतु आज महेश भाऊ सारखा नेता या बांधावरचा शेतकऱ्यांचा सर्वसामान्यांचा आवाज म्हणून दिल्लीतील संसदेमध्ये जाऊन धडकणार आहे। आज या सांगली जिल्ह्यातील मतदारसंघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांची भूमिका आहे, सर्वसामान्य शेतकरी महिलांची भूमिका आहे की ज्या महेश भाऊंनी 15 कोटी रुपये आम्हाला या साखर सम्राटांच्या माध्यमातून आकडले काढून दिले। आमच्या पोरांच्या तोंडामध्ये 7वी घात जावा म्हणून बेदाण्याचा शालेय पोषण आहारामध्ये समाविष्ट होण्यासाठी महेश भाऊंनी अग्रेसर भूमिका घेतली। आपल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारं हे नेतृत्व आपल्याला पुन्हा एकदा संसदेमध्ये पाठवायचं आहे आणि म्हणून राजू शेट्टी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हा लाल विल्ला पुन्हा एकदा संसदेमध्ये धडाडण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना एकत्र या स्वाभिमानीच्या झेंड्याखाली एकत्र या आणि खऱ्या अर्थानं स्वतःसाठी नव्हे तर या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, येणाऱ्या पिढीसाठी तुमचं जर भविष्य टिकवायचं असेल तर हे नेतृत्व आपल्याला मोठं केलं पाहिजे। आणि म्हणूनच आज स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणारे, रातोरात पक्ष बदलणारे नेते आज आपल्या समोर आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणारं, आपल्या पोरांच्या पोटाची लढाई लढणारं, त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं म्हणून लढणारं असं हे नेतृत्व माननीय महेश भाऊ खराडे। महेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।